संत एकनाथ महाराजांचं अत्यंत भावपूर्ण असं चरित्र आपण आज पाहणार आहोत. संसारामध्ये राहून आध्यात्मिक आचरण कसं करायचं याचं एकनाथ महाराज हे घनीभूत उदाहरण आहे. समर्थांनी जो नेटका प्रपंच सांगितला तो नेटका प्रपंच आपल्याला नाथांच्या जीवनात पाहायला मिळतो. नाथ हे समन्वयकार आहेत. अनेक परस्पर विरोधी गोष्टी नाथांच्या जीवनामध्ये समन्वित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ते गाढवालाही तीर्थोदक देतात, भगवंताचंही पूजन करतात. ब्राह्मण आणि महार या दोन्हींबद्दल सारखा पूज्यभाव नाथांच्या जीवनात पाहायला मिळतो. दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा सुंदर मिलाप नाथांच्या अध्यात्मात पाहायला मिळतो. भक्ती आणि ज्ञान, प्रकृती आणि पुरुष, शांती आणि क्रांती, प्रपंच आणि परमार्थ, ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज या सगळ्यांचा समन्वय नाथांच्या जीवनात आहे. म्हणून नाथ हे समन्वयाचार्य आहेत. नाथ हे समन्वयकार आहेत. जे जे अद्वैताशी सुसंगत आहे तो सगळा धर्म आहे आणि जो अद्वैताशी विसंगत आहे तो सारा अधर्म आहे. ही नाथांची धर्माची आणि अधर्माची सरळ, स्वच्छ आणि स्पष्ट अशी व्याख्या आहे. लोकभाषेत लिहिणारे नाथ हे अपवादभूत संत आहेत. सामान्य माणसाचे दोष, त्याच्या जीवनातले व्यंग, त्याचे हेवे दावे, त्याचं संसाराला चिकटणं, त्या संसाराच्या चिखलामध्ये त्याचं ते लिडबिडणं, या सगळ्या गोष्टींवरती नाथ इतका सुंदर प्रकाश टाकतात आणि गोड बोलून कोरडे ओढतात. नाथांनी जे वेगवेगळे फटके लिहिलेले आहेत किंवा वेगवेगळी भारुडे लिहिलेली आहेत त्यातनं त्यांचं दर्शन घडतं. आपल्या दोषांचं आपल्याला हसू येतं आणि नंतर ते टाकाविषयी वाटतात. रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, किंवा ग ग ग ग ग ग विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला. लोकांना जरा बरं वाटतं, पण त्या काव्यमय भाषेमध्ये मानवी जीवनातल्या व्यंगांवरती नाथांनी प्रकाश टाकलेला आहे. नाथांचं वैशिष्ट्य असं की पैठणच्या ज्या ब्रह्मवृंदानी ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना देहत्याग करायला भाग पाडलं, त्याच पैठणामध्ये राहून त्या ब्रह्मवृंदाच्या डोक्यावर मिरे वाटण्याचं काम नाथांनी केलेलं आहे. त्यांच्यावर मात नाथांनी केलेली आहे. तर नाथ मोठे आक्रमक सुद्धा आहेत. अहो, ज्या देवांना बोकड बळी द्यावा लागतो त्या देवांना उद्देशून नाथ म्हणतात, ऐशा देवावरती थुंकू आम्ही. क्रांतिकारक वचन आहे नाथांचं हे, की ज्यांना बोकड कापावासा वाटतो त्या शेंद्री देवांना आम्ही विचारणार नाही. समर्थांनी एक एक शेंद्री देव उचलला आणि माण नदीत फेकून दिला. हा समर्थांचा पुरुषार्थ एकनाथ महाराजांच्या या जीवनात आपल्याला पाहायला मिळतो. सुदैवाने असे दगड्याचे दोंड्याचे मातीचे देव त्यांच्या वाट्याला आलेच नाहीत. विजयी पांडुरंगाचा आध्यात्मिक वसा आणि वारसा त्यांना त्यांच्या कुळातच प्राप्त झाला. भास्करपंत कुलकर्णी हे नाथांचे पणजोबा होते. भानुदास महाराज हे नाथांचे आजोबा होते. या आजोबांनी विजयनगरचा जो विजयी पांडुरंग आहे तो घरात आणला आणि तेव्हापासून पांडुरंगाची उपासना त्यांच्या घरात चालत राहिली. चक्रपाणी सरस्वती, सूर्यनारायण आणि रुक्मिणी या सगळ्या पिढ्यांमध्ये आपल्याला क्रमशः या पांडुरंगाची उपासना पाहायला मिळते.
नाथाने सुद्धा या पांडुरंगाची उपासना केलेली आहे. नाथ हे धर्म संस्थापनेसाठी अवतीर्ण झालेले आहेत. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. किंवा समर्थ म्हणतात, राघवाचा वर पावलो सत्वर, जनाचा उद्धार करावया. तसं नाथ म्हणतात, आम्हा का संसारा येणे, हरिभक्ती नामस्मरणे, जड जीव उद्धरणे, नामस्मरणे करूनी. म्हणून नाथांनी संसारामध्ये राहून अशा प्रकारचं आदर्श जीवन जगता येतं याचा वस्तुपाठ प्रस्थापित करून दाखवला. नाथ आदर्श ग्रस्ताश्रमी आहेत, थोर समाज सुधारक आहेत, पददलितांचे उद्धारक आहेत, महान कवी आहेत, थोर लढवय्ये आहेत. शांती, दया आणि समता यांचा सुमधुर समन्वय आपल्याला नाथांच्या जीवनात पाहायला मिळतो. एकच दिसतं, नाथांना समकालीन संत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांचं आपण काल पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये कशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी झाली होती याचा काल संत नामदेव चरित्रात आपण विचार केला. समर्थ रामदासांच्या काळामध्ये संत तुकाराम महाराज होते, चिंचवडचे मोरया देव होते, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर होते, जयराम स्वामी वडगावकर होते, पाडगावचे मौनी बाबा होते, निगडीचे रंगनाथ स्वामी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सत्पुरुषांचा संबंध समर्थांचा आला. नाथ हे बरोबर 13वा शतक आणि 17वा शतक याच्यामध्ये होऊन गेलेले आहेत. नाथ 16व्या शतकातले आहेत. तुकोबा आणि समर्थ हे 17व्या शतकातले आहेत. नाथांना समकालीन असे संत आहेत, पण त्यांची नाथांची भेट झाल्याची नोंद नाहीये. उदाहरणार्थ संत मीराबाई नाथांना समकालीन आहेत. गोस्वामी तुलसीदास नाथांना समकालीन आहेत. गोस्वामी तुलसीदास उत्तरेकडले आणि मीराबाई ह्या राजस्थानातल्या, त्या दोघांची भेट झाल्याची नोंद आहे. तुलसीदास आणि मीराबाई एकमेकाला भेटले होते असं म्हणतात. काही इतिहास संशोधकांना ते मान्य नाही आहे, पण मीराबाईंच्या चरित्रात तुलसीदास भेटल्याची, निदान त्या दोघांमध्ये पत्रव्यवहार झाल्याची नोंद आहे. इकडे नाथांच्या बाबतीत त्यांना मीराबाई किंवा तुलसीदास भेटल्याची नोंद नाही. नाथाने सुद्धा प्रवास केलेला आहे, तीर्थयात्रा केलेल्या आहेत, पण त्यांचे समकालीन संत म्हणजे जनार्दन स्वामी जे त्यांचे गुरु होते त्यांच्याच भेटीचा उल्लेख आहे. अन्य संतांच्या भेटीचा उल्लेख नाही. नाथांच्या वाङ्मयामध्ये यावनी अत्याचारांचा उल्लेख सापडतो. त्याचा उल्लेख ते गुरुचरित्रासारख्या ग्रंथात जसा आपल्याला पाहायला मिळतो. गुरुचरित्र हा ग्रंथ तेव्हाच आहे, म्हणजे नाथांना गंगाधर सरस्वती समकालीन आहेत, पण नाथांची आणि गंगाधर सरस्वतीची भेट झाल्याची नोंद नाही. गंगाधर सरस्वती हे लाडकारंजा जवळचे, त्यांनी तिथं संबंध ते गुरुचरित्र जे आहे, नरसिंह सरस्वतीचे चरित्र ते लिहिलेलं आहे, ते नाथांना समकालीन आहेत, पण नाथांची त्यांची भेट झाल्याची नोंद नाही. नाथ जे आहेत त्यांनी आपल्या रामायणामध्ये अशा प्रकारच्या यावनी अत्याचारांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी जी राक्षसांची वर्णनं केलेली आहेत ती सगळी यवनांच्या अत्याचाराशी मिळती जुळती आहेत. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी दाढी असं नाथांनी म्हटलेलं आहे. आता रावणाला दाढी नाही आहे, कुठे उल्लेख नाही वाल्मिकी रामायणात रावणाला दाढी होती म्हणून. पण रावणाची दाढी दाढी याचा अर्थ तेव्हाचे राज्यकर्ते जे आहेत ते सगळे दाढीवाले होते, त्यांचा निपात करणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून बये दार उघड, बये दार उघड हे जे नाथांचं स्फुटकाव्य आहे ते मोठं सांकेतिक आहे की ते तुळजाभवानी सांगतात की तू दार उघड, बाहेर पड आणि अन्याय संपव. एक मोठा योगायोग म्हणावा लागेल की बये दार उघड, बये दार उघड असं म्हणत म्हणतच नाथ गेले आणि नाथांच्या पश्चात 20 वर्षांनीच एका बयेने दार उघडलं आणि ती बया म्हणजे पुण्यश्लोक जिजाबाई. त्यांनी दार उघडलं
शिवछत्रपती तयार केला आणि यवनांच्या अत्याचारावरती मात केली. त्यामुळे नाथांचं बये दार उघड हे फार मोठं सिम्बॉलिक, सांकेतिक आणि सूचक असं वचन आहे. ज्या कुटुंबात नाथांचा जन्म झाला ते वेदाध्ययन असलेलं पवित्र आणि वैदिक असं घराणं आहे. कुलकर्णी पण ही त्यांची वृत्ती आहे. आज नाथांचे वंशज जे आहेत ते कुलकर्णी आडनाव लावत नाही, गोसावी आडनाव लावतात. नाथ जे आहेत त्यांच्या कुळामध्ये ही पंढरपूरची वारी किंवा पंढरपूरची भक्ती, पंढरीनाथाची भक्ती कशी चालत आलेली आहे ते त्यांचे आजोबा भानुदास महाराज यांच्या अभंगात पाहायला मिळतं. अमुची कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठ्ठलाचे, देखोनिया पंढरपूर जीवा आनंद अपार, पाहता विठ्ठल मूर्ती भानुदासासी विश्रांती. सगुण प्रेमाची जी परंपरा आहे ती एकनाथ महाराजांना घरातच प्राप्त झालेली आहे. जसं समर्थ रामदासांच्या घरामध्ये रामभक्तीची सगुण परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. समर्थ रामदास आणि संत एकनाथ यांचं नातं आहे. समर्थ रामदासांची आई राणूबाई आणि नाथांची पत्नी गिरिजाबाई या दोघी मावस बहिणी होत्या. म्हणजे नाथांची पत्नी ही समर्थ रामदासांची मावशी होती. असं सांगितलं जातं की समर्थ जेव्हा जन्माला आले तेव्हा राणूबाईंनी लहानपणी नाथांच्या चरणावरती त्यांना अर्पण केलं होतं आणि नाथांनी आशीर्वाद दिला होता की माझं जे राहिलेलं आध्यात्मिक कार्य आहे ते हा मुलगा पूर्ण करील. आणि त्यानंतर 1.5 वर्षांनी नाथांनी देह ठेवला. समर्थांची राणूबाई, समर्थांचे मामा भांजी गोसावी बोधलापूरकर म्हणजे राणूबाईंचे सख्खे भाऊ हे नाथांकडल्या उत्सवाला नियमितपणे येत असत. नाथांना फाल्गुन वद्य षष्टीला अनुग्रह झाला. त्याच दिवशी त्यांना सद्गुरूंच्या कृपेने दत्तात्रयाचं दर्शन झालं. तर तो फाल्गुन षष्टीचा जो उत्सव ते करत असत त्या उत्सवाला राणूबाई, भांजी गोसावी हे नियमितपणे येत असत. त्यामुळे समर्थांचं कुळ आणि नाथांचं कुळ यांच्यामध्ये असा एक प्रकारचा घरोबा, नातं आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. पैठण हे जे नाथांचं गाव आहे त्याचं पौराणिक नाव प्रतिष्ठान असं आहे. त्या काळात पैठण म्हणजे जणू महाराष्ट्राची राजधानी. महाराष्ट्रातलं फार मोठं सांस्कृतिक केंद्र. पैठणचा ब्रह्मरुंद प्रसिद्ध होता. पैठणातनं वाहणारी गोदावरी प्रसिद्ध होती. म्हणून गोदावरीला दक्षिणेतली गंगा म्हणत असत आणि पैठणला दक्षिणेतली काशी म्हणत असत. गागा भट्ट ज्यांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला ते मुळातले पैठणचे. म्हणून पैठणमध्ये अनेक विद्वान ब्राह्मण होते. महाराष्ट्रात कुठलाही धार्मिक निवाडा व्हायचा असेल तर त्या निवाड्यासाठी लोक पैठणला जात असत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना जे शुद्धीपत्र पाहिजे होतं त्या शुद्धीपत्रासाठी त्यांना पैठणला यावं लागलं. इतकं पैठण आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं स्थान होतं. हरिवरदा हा भागवताच्या दशमस्कंदावरला प्राकृती टीका असलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे कृष्णदयाळराव स्वामी हे पैठणचे. म्हणजे ज्या भूमीत नाथांचा जन्म झाला ती पैठण भूमी जी आहे ती अशा प्रकारची अलौकिक आणि अद्वितीय भूमी आहे. मुळातच ती पवित्र आणि संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये नाथांचा जन्म नेमका केव्हा झाला त्याची तिथी उपलब्ध नाही, त्याचा सण उपलब्ध नाही. नाथाने देह केव्हा ठेवला याच्याबद्दल जरी वाद असला तरी निदान त्याचा सण उपलब्ध आहे. पण नाथांच्या जन्माबद्दलची तिथी उपलब्ध नाही, सण उपलब्ध नाही. असं म्हणतात की नाथांचा जन्म जो आहे तो मूळ नक्षत्रावरती झाला आणि म्हणून ते बालपणी असताना त्यांची आई आणि त्यांचे वडील हे दोघेही मरण पावलेले आहेत. नाथांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केलेला आहे.
एका काव्यात स्पष्ट म्हटलेलं आहे, मुळींच्या मुळी एका जन्मला मायबापे थोर धाक घेतला. एका जनार्दनी मुळींच्या गोष्टी माये सगट सगळा बापची घोटी. माया म्हणजे आई आणि बाप, या त्या दोघांचा त्याने घोट घेतला. याचा असाही अर्थ लावला जातो की नाथ जन्मतः इतके सिद्ध होते की प्रकृती आणि पुरुष या दोघांचा त्याने निराश केला होता. काही जण याचा असा आध्यात्मिक अर्थ लावतात की मूळ माया आणि मूळ पुरुष या दोन्हींचा घोट त्याने घेतला, म्हणजे नाथ जन्मतःच ब्रह्मज्ञानी होते, ब्रह्मस्वरूप होते, असाही अर्थ लावतात. पण एवढं नक्की की नाथांचे आईवडील जे आहेत ते नाथ लहान असतानाच गेले. पुढे नाथांचा सांभाळ जो आहे तो त्यांच्या आजोबांनी केला. नाथांना लहानपणी गोट्यांचा नाद होता, पण ते गोट्या खेळत नव्हते. त्यांचा गोट्यांचा खेळ फार वेगळा होता. सगळे गोट्या अशा मांडायचे आणि त्या गोट्या म्हणजे देव अशी कल्पना करून त्याला फुलवायचे. म्हणजे लहानपणापासून मूर्तीपूजा, भगवत भक्ती त्यांच्यात कशी भरलेली होती ते याच्यावरनं लक्षात येतं. राम पंचेतन मांडायचं असेल तर 5 गोट्या मांडाव्यात. मग एक गोटी म्हणजे राम, दुसरी गोटी म्हणजे लक्ष्मण, तिसरा गोटी म्हणजे भरत, चौथी गोटी म्हणजे शत्रुघ्न, 5वी गोटी म्हणजे सीता, 6वी गोटी म्हणजे हनुमंत, की झालं रामपंचायत. लहानपणापासून सतत ब्रह्मविणा हातात घ्यायचा, भगवत नाम संकीर्तन करायचं, भगवंताच्या नामामध्ये बेभान व्हायचं, वेगवेगळे संस्कृत ग्रंथांचं पाठांतर करायचं, भागवतातले स्कंदच्या स्कंद पाठ करायचे. नाथांची परंपरा फार विद्वत्तेची आहे. त्यामुळे नाथ जे आहेत ते लहानपणापासून विलक्षण अभ्यासू आहेत. जेव्हा ते 10 वर्षाचे होते तेव्हा ते शेतात बसले असताना आकाशवाणी झालेली त्यांनी ऐकली. आकाशवाणीमध्ये त्यांना अशी सूचना मिळाली की देवगिरीवरती जनार्दन स्वामींकडे जा, ते तुला मार्गदर्शन करतील. कल्पना करा, 10 वर्षाचा मुलगा, आणि देवगिरी जे आहे हे पैठणपासून 50 मैलावरती आहे. आजोबांना आणि आजींना जर हा दृष्टांत किंवा ही आकाशवाणी सांगितली तर ते काही घर सोडायला परवानगी देणार नाहीत. मग नाथाने विचार केला, सर्वात सोपा मार्ग न सांगता निघून जाणे. सगळ्या संतांनी हे केलेलं आहे. नाथांच्या प्रपंच परमार्थ समन्वयाच्या कितीही आपण गप्पा मारल्या तरी नाथांनी काही काळ सर्वसंग परित्याग करून साधना केली आहे, इकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जसं माऊलीने म्हटलेलं आहे, झडझडोनी वाहिला निघ. समर्थाने म्हटलेलं आहे, उठवणी वाटेची लागावे दिगंतराप्रती. नाथ तसेच उठलेले आहेत. आणि आजी आणि आजोबा या दोघांना न सांगता ते देवगिरीच्या डोंगरावरती निघून गेलेले आहेत. आणि जनार्दन स्वामींच्या दर्शनानं ते कृतार्थ झालेले आहेत. जनार्दन स्वामी जे आहेत हे नाथांचे गुरु आहेत. नाथांच्या अनेक अभंगांमध्ये त्यांनी घेतलेली बिरुदावली जी आहे ती एका जनार्दनी अशी आहे. एका म्हणजे एकनाथ, आणि जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु. एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामींच्या एक्याने, स्वतः ते एका म्हणून घेतात. जसं नामदेवाला नाम्या तसं एकनाथांचा एक्या. एका जनार्दनी हे नाव त्याने घेतलं. त्यांचे जे गुरु आहेत ते मुळातले 40 गावचे. 1505 साली जनार्दन स्वामींचा जन्म झालेला आहे. ते दत्ताची उपासना करणार आहेत, पण संसारात मन रमेना, घरात मन रमेना, म्हणून दत्ताच्या प्राप्तीसाठी ते औदुंबरला आले. संसारी मी दुखावलो, त्रिविध तापे पोळलो, दुःखी होनिया आलो, औदुंबर या ठाया. सुख मानिले संसारी, परी दुःख झाले भारी. सेवा केली हीन याती, द्रव्य लोभे याता याती. आपण यवनांची नोकरी केली याचं जनार्दन स्वामींना अतिशय वाईट वाटतं. म्हणून सर्वसंग परित्याग करून ते औदुंबरला आले. तिथे त्यांनी दत्ताची आराधना केली, दत्ताची त्यांना कृपा प्राप्त झाली आणि मग ते देवगिरीवरती आले.
अर्थात त्यांच्या प्रारब्धामध्ये शेवटपर्यंत यवनांची चाकरी होती. तर देवगिरीवरती आल्यानंतर पुन्हा त्यांना यवनांचे किल्लेदार म्हणून तो किल्ला सांभाळावा लागला. जनार्दन स्वामी जे आहेत हे गृहस्थाश्रमी होते. त्यांच्या संसाराबद्दल बाकीचा तपशील उपलब्ध नाही. पण नाथ आपल्या गुरूंचं वर्णन करतात, कर्म करोनी अकर्ता, देही असोनी विदेहता, गृहस्थाश्रमो न सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निजे व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न मळे. गुरुच्या शोधासाठी अशा प्रकारे पैठणला ते आले. चित्ताला अनुताप झाला, सद्गुरूंची आराधना केली आणि ह्या काळात नाथांनी सद्गुरूंची विलक्षण सेवा केलेली आहे. 12 वर्ष ते सद्गुरूंच्या बरोबर होते. 12 वर्ष त्यांनी तप केलेलं आहे. म्हणजे 10व्या वर्षापासून 22व्या वर्षापर्यंत नाथांनी सर्वसंग परित्यागाचं पूर्ण आध्यात्मिक जीवन जगलेलं आहे. त्यांच्या गृहस्थाश्रमाचा सगळा पाया इथं तयार झालेला आहे. जसं समर्थांनी टाकळीला 12 वर्ष तपश्चरण केलं, पुढे मग राजकारण, समाजकारण, धर्मकरण, लोकसंग्रह, संघटना या सगळ्या गोष्टी केल्या. उत्तरार्धात समर्थाने जे कार्य केलं त्या सगळ्या कार्याचा पाया त्यांच्या नाशिकच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये. त्याच पद्धतीने नाथांनी हे जे सगळं महान कार्य केलेलं आहे त्याच्या आधीचा हा सगळा पाया जो आहे या 12 वर्षामध्ये त्यांच्या सद्गुरूंनी त्यांचा तो तयार करून घेतलेला आहे. सेवेची आवडी, विराम नाही अर्धघडी, तहान विसरली जीवन, भूक विसरले मिष्टान्न, जांभईस वाव पुरता, सवड नाहीत तत्वता, ऐसे सेवे गुंतले मन, एका जनार्दनी शरण. आपण सद्गुरूच्या सेवेमध्ये कसे मग्न झालेलो आहोत हे नाथ एका अभंगातच सांगतात. दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात, सद्गुरू तोची यम, सद्गुरू तोची नियम, सद्गुरू तोची प्राणायाम आम्हा लागी. समर्थाने म्हटले, सद्गुरू वचन तोची वेदांत, सद्गुरू वचन तोची सिद्धांत, सद्गुरू वचन तोची धादांत, प्रत्यक्ष आता. गुरुची सेवा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. खरं म्हणजे सद्गुरू सेवा ही गोष्टच दुर्लभ आहे. संत सहसा सेवा घेत नाहीत, ते सेवा घ्यायचं टाळतात. आणि जर संतांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं तर त्याचा मोक्ष तत्काळ आहे. आणि नाथांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपल्या सद्गुरूंची विलक्षण सेवा करावी. रात्री जर नाथ आपल्या गुरूंचे पाय दाबत असतील आणि गुरु जर झोपी गेले असतील आणि आता पुरे म्हणायचे विसरून गेले असतील तर नाथ रात्रभर जागे राहणार आणि गुरूंचे पाय दाबत राहणार. नाथांनी आपल्या सद्गुरूसाठी प्रत्यक्ष युद्ध सुद्धा केलेलं आहे, तलवार सुद्धा चालवलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष लढलेले एकमेव संत म्हणजे एकनाथ महाराज आहेत. समर्थांनी लष्कर तयार केलं, लढवय्ये तयार केले, अनेक क्षत्रियांना असा उपदेश केला की ते हातात तलवार घेऊन एकदम युद्धाला प्रवृत्त होतील. त्यांच्यात पुरुषार्थ, धर्मनिष्ठा या सगळ्या गोष्टी जागृत केल्या. स्वतः समर्थांनी कुठे लढाई केल्याची नोंद नाही. काही लोकांना त्यांनी काठीने चापकाने बडवून काढल्याच्या नोंदी आहेत, पण समर्थांनी युद्ध केलं अशी कुठे नोंद नाही आहे. नाथांच्या बाबतीत ती नोंद आहे. जेव्हा देवगिरीच्या किल्ल्यावरती जनार्दन स्वामी अनुष्ठानामध्ये होते आणि त्याच वेळेस यवनांचं आक्रमण झालं, यवन सुद्धा आपापसात भांडत होते. मोगल आणि निजाम यांचा आपापसात संघर्ष होते. मोगल आणि आदिलशाह यांच्यात आपापसात संघर्ष होते. आदिलशहा आणि निजामशहा एकमेकाचे वैरी होते आणि त्यांना एकमेकाच्या बाजूने लढायला जे सैन्य उपलब्ध होतं ते सगळे हिंदू लोक होते. शिवाजी महाराजांचे बहुसंख्य नातेवाईक निजामाकडे आणि आदिलशाहकडे नोकरीला होते. खुद्द शहाजी महाराज आदिलशाहकडे चाकरीला होते. जनार्दन स्वामी जे आहेत ते यवनांची देवगिरीवरती सेवा करत असताना परचक्र आलं.
तेव्हा नाथ स्वतः घोड्यावरती आरूढ झाले. नाथांनी ढाल तलवार घेतली आणि प्रत्यक्ष लढाई केल्याची नोंद आहे आणि ते आक्रमण त्यांनी परतवून लावलं. एकनाथ महाराज हे उत्तम ऑडिटर आहेत, अकाउंटंट आहेत. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की एक नवा पैशाचा हिशोब सापडत नव्हता. तो नवा पैसा कुठे गेला हे शोधण्यासाठी ते रात्रभर जागे झालेले आहेत. आत्ताचे ऑडिटर असते ते म्हटले असते सस्पेन्स अकाउंटला टाकून द्या किंवा मिसलेनियस एक्सपेंडिचरला टाकून द्या, विषय मिटला. आणि किती टाकायला लावतात? 1000, 10,000, 20,000 काही असू द्या. मोठं बॅलन्स शीट असेल 25,000 असेल ना, मिसलेनियसला टाकून द्या. सन्ड्री एक्सपेंडिचर किंवा सस्पेन्स अकाउंटला ठेवा, नंतर आपण शोध घेऊ. आता पहिल्यांदा बँक बंद करून घरी चाला. कुठे शोधत बसणार? नाथ रात्रभर जागे राहिले आणि त्यांनी बरोबर ती चूक शोधून काढली. ज्याचा ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, हा जो विचार समर्थांचा आहे नाथांच्या जीवनात पाहायला मिळतो. आणि म्हणून गुरुची कृपा त्यांच्यावरती झाली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिनः. सेवा गुरुची केली पाहिजे. नाथांच्या हातून ती सेवा घडली. मग गुरुच्या आज्ञेनं त्यांनी तीर्थयात्रा सुद्धा केली. गुरुच्या बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरले. प्रत्येक ठिकाणी त्यांना जनार्दन स्वामींनी एक वेगळ्या प्रकारची दृष्टी दिली. 12 ज्योतिर्लिंग, पवित्र नद्यांचं स्नान, पर्वतांचे दर्शन, तीर्थस्थानाचं दर्शन आणि ह्या निमित्तानं देशस्थितीचं अनुशीलन आणि परिशीलन. ज्यांनी ज्यांनी ह्या राष्ट्राला काहीतरी योगदान दिलेलं आहे त्यांनी संसार सोडून काही काळ बाजूला राहून तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांनी सबंध भारतभर भ्रमण केलेलं आहे, तीर्थयात्रा केलेल्या आहेत आणि उघड्या डोळ्यांनी देश पाहिलेला आहे. आता टुरिझम खूप वाढलेलं आहे. वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे राहण्याची सोय होते, कंपन्यांतर्फे खर्च सगळा मिळतो, म्हणून माणसं नुसते प्रवास करत राहतात. पण त्या प्रवासामध्ये केवळ भोगवादाची दृष्टी असते. तिथं देवाच्या दारात जाऊन की उपासना करावी, त्याची कृपा संपादन करावी, अशा प्रकारची दृष्टी नसते. नाथांनी आपल्या सद्गुरूंच्या बरोबर ज्या तीर्थयात्रा केलेल्या आहेत त्या सगळ्या तीर्थयात्रामध्ये त्या त्या देवस्थानापाशी त्यांनी अनुष्ठान केलेलं आहे. त्या त्या भगवंताला आळवून त्या भगवंताची कृपा त्यांनी संपादन केलेली आहे. पुढे सद्गुरूंनी नाथांना आदेश दिला की आता तू माझ्याबरोबर राहू नकोस, तू शूलभंजन पर्वतावरती जा आणि तिथं साधना कर. देवगिरीजवळ शूलभंजन पर्वत आहे. आपण वेरूळचं लेणं वगैरे पाहायला जातो किंवा घृष्णेश्वरला जातो, तिथं देवगिरी आणि शूलभंजन हे दोन्ही डोंगर दाखवले जातात. या शूलभंजन पर्वतावरती नाथांनी अनुष्ठान आरंभलं. आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांनी साधना केली. सकाळी स्नान संध्या उरकून ते शेतातल्या एका झाडाखाली जपाला बसायचे. जप चालू असताना त्यांचं ध्यान लागायचं, त्यातच ते भावसमाधीत जायचे आणि तासनतास अशा अवस्थेत शांत बसलेले असायचे. एक नाग रोज यायचा, त्यांच्या सबंध शरीराला असा विळखा घालायचा आणि त्यांच्या मस्तकावरती फणा धरायचा. नाग आलेला आहे, त्याने आपल्याला विळखा घातलेला आहे हे नाथांना समजायचं नाही. आम्हा डंखू आला काळ तो तो काळची झाला कृपाळ, असं नाथाने एका अभंगात म्हटलेलं आहे. नाथांना हे कळलं कसं? एक महान तपस्वी तर तप करतो आहे, आपण त्याची सेवा करावी, निदान त्याला मध्ये भूक लागली तर दूध तरी नेऊन द्यावं, या विचाराने एका शेतकऱ्याने नाथांना दूध देण्याची सेवा स्वीकारली. आणि तो जेव्हा दूध द्यायला आला तेव्हा त्याने पाहिलं की नाथांना त्या नागाने पूर्ण विळखा घातलेला आहे कमरेभोवती आणि मस्तकावरती फणा धरलेला आहे. आणि तो ओरडला, त्याच्यातून दुधाची कळशीच पडली.
ते असा तो नाग पळून गेला आणि नाथाने डोळे उघडले तर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं असं असं दृश्य मी पाहिलं म्हणून मी घाबरलो. तोपर्यंत अशा प्रकारे नाग आपल्याला विळखा घालतो आहे हे नाथांना सुद्धा माहिती नाही. ते त्यांच्या भावसमाधीमध्ये मग्न आणि दंग असायचे. अशा प्रकारची साधना गुरु आज्ञेनुसार त्यांनी अनेक वर्षे केली. रमाकांत एकांत काळी भजावा. प्रपंच परमार्थाच्या गप्पा नुसत्या मारणं फार सोपं आहे. नाथाने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्रित केलं हे सांगणं फार सोपं आहे. त्याच्या आधी नाथाने जी साधना केली, ज्या दिव्यातनं नाथ गेले त्याची कोणी चर्चा करत नाही. नाथ त्या डोंगरावरती राहून एकांतात त्यांनी साधना केली आहे. तुकाराम महाराज तासनतास भंडाऱ्याच्या डोंगरावरती जात होते. कधी कधी 8-8 दिवस घरी येत नव्हते. त्या भंडारा डोंगरावरती ईश्वराच्या आराधनेमध्ये ते मग्न होऊन जायचे. जशी समर्थाने घळ शोधून काढली तसं त्या डोंगरामध्ये त्यांनी एक गुहा सुद्धा शोधून काढली होती. आपल्याला माणसांचा उपद्रव नको, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना आपण इथं होते कळू नये म्हणून भंडारा डोंगराच्या गुहेमध्ये तुकाराम महाराज तासनतास साधना करत बसायचे. सगळ्या संतांनी एकांतात राहून साधना केलेली आहे, काही शक्ती प्राप्त करून घेतलेली आहे आणि मग ते कार्याला बाहेर पडलेले आहेत. नाथांना प्रत्यक्ष दत्तात्रयाचं दर्शन झालं, आत्मसाक्षात्कार झाला. ते आपल्या सद्गुरूकडे आले. सद्गुरूंनी नाथांना सांगितलं तू आता असं कर, परत पैठणला जा, गृहस्थाश्रम स्वीकार आणि तिथे राहून धर्मप्रचाराचं काम कर. गुरुच्या आज्ञेनुसार एकनाथ महाराज वयाच्या 22व्या वर्षी पैठणला परत आले. 10व्या वर्षी घरातनं निघून गेलेला आपला एक्या परत आलेला पाहिला आणि आजी आजोबांना अतिशय आनंद झाला. त्यात आपला मुलगा जो नातू जो आहे तो आता लग्न करणार हे पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वैजापूरचीच गिरिजा नावाची जी संपन्न मुलगी आहे तिच्याशी नाथांचा विवाह लावून दिला. गिरिजाबाई ज्या आहेत या नाथांना अतिशय अनुकूल अशा होत्या. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पती आणि पत्नी हे परस्परांना अनुकूल असणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रात आपण पाहतो, जिजाऊ जी होती तिचा तुकाराम महाराजांच्या सगळ्या पारमार्थिक वृत्तींना अत्यंत विरोध होता. अनेकदा मग संसारात निव्वळ कटकटी शिल्लक राहतात. पत्नी पारमार्थिक असते, नवरा एकदम रजोगुणी असतो. नवरा पारमार्थिक असतो, पत्नी रजोगुणी असते. तिथे मग घरामध्ये सतत संघर्ष आणि कटकटी चालू राहतात. निदान पारमार्थिक मनुष्य जरी शांत राहिला तरी दुसरी व्यक्ती जी आहे ती आतल्यासारखी जळफळत राहते. तिला हे सगळं पसंत नसतं, मान्य नसतं. नाथ भाग्यवान असे की त्यांच्या वाट्याला जी पत्नी आली गिरिजाबाई ती मोठी विलक्षण स्त्री आहे. स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्ती, तरीच परलोक साधिती इतरा प्राप्ती ते नाही असं नाथ जे म्हणतात. अशा प्रकारची पत्नी त्यांच्या वाट्याला आली. जरी झाली स्त्रीपुत्र गृहस्थिती, परिण धरावी त्याची आसक्ती, सावध राखावी चित्तवृत्ती, परमात्ममुक्ती साधने. प्रपंच ही ईश्वर प्राप्तीची प्रयोगशाळा होऊ शकते, पण त्यासाठी पती आणि पत्नी जे आहेत हे एकमेकाला पूर्ण अनुकूल असावे लागतात. नाथांनी तसं केलं, त्यांना पत्नी तशी मिळाली आणि त्यांचा संसार धन्य झाला. जनार्दन स्वामींनी जेव्हा त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगितला ते त्यांना आज्ञा केली, सर्वाभूती भाव नको ठेवू दुजा, तेणे गरुड ध्वजा समाधान, संतासी नमन, आलिया अन्नदान, या परते कारण आणिक नाही, सर्व भावे वारी, पंढरीची करी, आणिक व्यापारी गुंतू नको, म्हणे जनार्दन, घेई हाची बोध, सांडोनी सर्वदा द्वेष भेद. आपल्या शिष्यानी संसार कसा व्यवस्थित करावा,
आणि संसार हा परमार्थाच्या डोक्यावरती मिरे वाटणारा नसावा. कुठल्याही क्षणी संसाराची अटॅचमेंट जी आहे ती तोडता आली पाहिजे. प्रपंचाने परमार्थावरती मात करता कामा नये. प्रापंचिक कारणामुळे परमार्थिक अनुष्ठान जे आहे ते दुर्लक्षित, उपेक्षित असं होता कामा नये. नाथांनी ते करून दाखवलं, कारण नाथांना त्यांच्या गुरूंची कृपा होती आणि पत्नी पूर्णतः अनुकूल होती. आपली तर प्रपंचाची कारणं इतकी प्रबळ असतात की ती प्रपंचाची प्रबळ कारणं आपल्या परमार्थाची वारंवार दांडी घेत असतात. नाथांनी प्रपंच आणि परमार्थ यांचा सुमधुर समन्वय जो आहे तो त्यांच्या जीवनामध्ये साधला. त्या काळातली नाथांची दिनचर्या जी होती ती अत्यंत आदर्श होती. रोज पहाटे नाथांनी उठावं, स्नान संध्या वगैरे सगळं उरकावं, विजयी पांडुरंगाची पूजा करावी. तासनतास ते सकाळी जप करत, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करत. नाथांचं सुंदर ग्रंथालय होतं. तासनतास भागवत या ग्रंथाचं, रामायण या ग्रंथाचं त्यांनी अध्ययन करावं. या सगळ्या ग्रंथांवरती त्यांनी काही लेखन करावं. दुपारी 4 वाजता भोजन आणि विश्रांती उत्तर गावातल्या लोकांसाठी ते निरूपण करत असत. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे बहुत जन, शहाणे करावे जन, पतिते करावे पावन. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे, हा नाथांचा आदर्श क्रम होता. संध्याकाळी अनेक लोक त्यांचं निरूपण ऐकायला येत असत. संबंध नाथांचा वाडा जो आहे तो माणसांनी तुडुंब भरलेला असायचा. नाथांच्या घरात सुद्धा माणसं शिरलेली असायची. अतिशय शुद्ध आणि सुंदर मराठी भाषेमध्ये नाथ निरूपण करत असत. नाथ जरी संस्कृतचे पंडित होते, व्यासंगी विद्वान वक्ते होते, तरी त्यांना संस्कृत भाषेचा दुराभिमान नव्हता. मराठी भाषेबद्दल त्यांना प्रेम होतं. आणि त्यापेक्षा जनसामान्यांना जर संस्कृत कळत नसेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत सांगितलं पाहिजे, म्हणून नाथ प्राकृतामध्ये सांगत असत. त्यांनी स्पष्टपणे प्रश्न विचारलेला आहे, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली? माझी मराठी भाषा उघडी, परी परब्रह्मेशी फळली गाठी. आपल्या मातृभाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल नाथांना अभिमान आहे. तो अभिमान त्यांनी बहुतेक ज्ञानेश्वरांपासून घेतला. माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैदा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. तोच मराठी भाषेचा अभिमान समर्थांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतो. जे ग्रंथी बोलिला वेदंत, तो ग्रंथ म्हणू नये प्राकृत. तो संस्कृतच समजावा, म्हणून भाषेचा दुरभिमान टाकून नाथांनी त्या काळामध्ये प्राकृत भाषेमध्ये आपलं लेखन केलं. नाथांची ग्रंथसंपदा जी आहे ती अफाट आहे. दासबोधापेक्षा ज्ञानेश्वरी मोठी आहे आणि ज्ञानेश्वरीच्या दुप्पट नाथांचं भागवत आहे. आणि नाथांचं भागवत म्हणजे केवळ एकादश स्कंद, म्हणजे जे एकूण 12 स्कंद आहेत भागवताचे, त्यातल्या फक्त 11व्या एका स्कंदाच्या 1367 श्लोकांवरती नाथांनी 18,810 ओव्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्याचा विस्तार जो आहे तो जवळजवळ त्यांनी 15 पट केलेला आहे. एका श्लोकामागे 15 ओव्या, इतका अफाट विस्तार, आणि फक्त एकादश स्कंदाचा. एकादश स्कंद का तर एकादश स्कंद हा केवळ तत्वज्ञानपर आहे. दशम स्कंदापर्यंत निव्वळ कथा आहेत भागवतामध्ये, वेगळ्यांच्या जन्मकथा आणि वेगळ्यांच्या लीला चमत्कार. भागवताचा 11वा स्कंद जो आहे तो तत्वज्ञानपर आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी हा 11वा स्कंद जो आहे त्याच्यावरती मोठं भागवत लिहिलं. अध्यात्म रामायण लिहिलं. वेगवेगळ्या प्रकारचे अभंग जे आहेत ते त्यांनी लिहिले. जोशी, वासुदेव, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, पिसा,
खेळिया, दिवटा, डोंबारी, जंगम, माळी, दादला, भुतिया, संन्याशी, चोपदार आणि भारुड या सगळ्या काव्यप्रकाराद्वारे नाथांनी जनजागरण घडवून आणलेलं आहे. नाथांनी जे एकूण काव्य लिहिलं त्या काव्याची ओवी संख्या सुमारे 40,000 आहे. ज्यावरनं नाथांची वाङ्मय संपदा जी आहे ती किती अफाट होती या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना येते. म्हणजे सगळा काळ त्याने आपलं सार्थक केला. समर्थांनी ज्या प्रकारे धन्यो गृहस्थाश्रम हा सांगितलेला आहे अशा प्रकारचा आदर्श गृहस्थाश्रम नाथांचा होता. फार पैठण सोडून कुठे गेले नाहीत, तिथेच राहिले आणि रोजचं आपलं अन्निक, रोजची उपासना, रोजचं अध्ययन आणि आपण जे मिळवलेलं आहे त्याबद्दल आपल्याला समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या सामाजिक उत्तरदायित्वाच्या आणि बांधिलकीच्या भावनेतनं दुपारच्या वेळेला प्रवचन. अशा पद्धतीनं नाथांनी हे सगळं काम केलेलं आहे. नाथांना समतेबद्दल ओळखलं जातं. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की हरिजनाचं मूल जे आहे ते स्नान करून आलेले आहेत. स्नान करून परत येत असताना, गोदावरी नदीवरनं येत असताना हरिजनाचं एक मूल जे आहे ते रस्ता चुकलं होतं आणि रस्ता चुकल्यामुळे ते रडत होतं. त्या मुलाकडे पाहिल्यानंतर नाथाचं अंतःकरण कळवळलं. श्रीमंताच्या मुलाला कडेवर घ्यावं असं सगळ्यांना वाटतं, गरिबाच्या मुलाला कोणी वाली नसतं. नाथांनी ते हरिजनाचं मूल घेतलं, त्याला नदीवर नेलं, त्याला छानपैकी स्नान घातलं, त्याला व्यवस्थित कपडे घातले, व्यवस्थित त्याला तयार केलं आणि स्वतः हरिजन वस्तीत गेले आणि ते मूल ज्या कुणाचं होतं त्याच्या स्वाधीन त्यांनी केलं. गाढवाला त्याने काशीची कावड घातली आणि त्याचे प्राण वाचवले. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाथांकडे पितरांचं श्राद्ध होतं. श्राद्धासाठी स्वयंपाक सगळा सज्ज झाला होता. ब्राह्मणांनी यायला उशीर केला. ब्राह्मणांची पंगत झाली की सगळे गावातले हरिजन जेवायला बसणार होते, पण ब्राह्मण न आल्यामुळे सगळे हरिजन बाहेर वाट पाहत होते आणि त्यांना असं वाटलं की काय छान पदार्थ केलेले आहेत, त्यांचा घमघमाट बाहेर किती चांगला येतो आहे, पण अजून ब्राह्मण येत नाहीत आणि त्यांची जेवण झाल्याशिवाय आपल्याला काही जेवायला मिळणार नाही. बहुजन समाजाची ही व्याकुलता पाहिली आणि एकनाथ महाराजांनी त्या सगळ्यांना जेवायला वाढलं. ब्राह्मणांच्या पंक्तीच्या आधी ही सगळी हरिजनांची पंगत जी आहे ही नाथांनी बसवलेली आहे. तेच काम रामदास स्वामींनी चाफळला केलं. ब्राह्मणांच्या पंक्तीच्या आधी 1000 हरिजनांना ब्राह्मण समजून समर्थ रामदासांनी भोजन दिलेलं आहे. नाथांनी सुद्धा तेच केलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणांनी त्यांच्या अन्नावरती बहिष्कार टाकला आणि त्यांचं ते श्राद्ध कर्म करण्याचं, पौरोहित्य करण्याचं नाकारलं. पण नाथांनी स्वतः पौरोहित्य केलं. नाथांच्या घरामध्ये सगळ्या लोकांचा वावर असायचा. नाथ जेव्हा निरूपण करत असत तेव्हा प्रचंड गर्दी असायची. इतकी गर्दी असायची की त्यांच्या घरात माणसं बसलेली असायची. असा एक प्रसंग आहे की नाथ निरूपण करतायत बाहेर वाड्यामध्ये. वाडा सगळा माणसांनी भरलेला आहे, घरात माणसं शिरलेली आहे. नाथांचा निजायचा जो पलंग होता त्या पलंगावरती एक वडार दाम्पत्य येऊन बसलं आणि साधारणतः प्रवचनाच्या लागावी तशी झोप त्यांना पण लागली. सगळा कार्यक्रम झाला, सगळे लोक उठून गेले, तर हे वडार दाम्पत्य जे आहे ते नाथांच्या पलंगावरती झोपलेलं होतं. यातला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की नाथांच्या घरामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना कुठपर्यंत प्रवेश होता आणि कशा प्रकारचं मुक्तद्वार होतं. तुरुंगातनं सुटलेल्या एका चोराला नाथांनी आपल्याकडे आश्रय दिला. राणू नावाचा एक महार एकनाथ महाराजांचा शिष्य होता. त्याने एकनाथ महाराजांना जेवायला बोलावलं, त्याचा भाव पाहिला आणि एकनाथ महाराज त्याच्याकडे जेवायला गेले.
त्या काळात ही क्रांती होती की नाही सांगा. 17व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांच्या सारख्या एका ब्राह्मण माणसानी हरिजनाकडे जेवायला जाणं हा फार मोठा क्रांतीचा भाग होता. पण नाथांनी ते केलं. आणि हे सगळं करत असताना नाथांनी आपल्या कुटुंबियांचा रोष सुद्धा पत्करला. त्यामुळे असं समजतं काही कारण नाहीये की नाथांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यात घरातली अनुकूलता होती. नाथांचा संसार धन्य झाला यात वाद नाही. नाथांचा प्रपंच नेटका होता याबद्दल संदेह नाही. पण थोडा ग्रहकल सुद्धा त्यांच्या वाट्याला आला. नाथांचा मुलगा जो आहे त्याचं नाव हरिपंडित. नाथांना एक मुलगा आणि 2 मुली. हरिपंडित हा मुलगा, गोदावरी आणि गंगा या नाथांच्या 2 मुली. त्यातला गोदावरी म्हणून जी मुलगी होती तिचा मुलगा मुक्तेश्वर हा पुढे महाकवी झाला. विश्वंभर आणि गोदावरी या दाम्पत्याच्या पोटी महाकवी मुक्तेश्वर यांचा जन्म झालेला आहे. मराठी भाषेमध्ये त्यांच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत. त्यांची गीतेवरली टीका सुद्धा प्रसिद्ध आहे. पण नाथ अशा प्रकारे प्राकृतात प्रवचन करतात. सगळ्या जातीच्या लोकांना घरात प्रवेश देतात. सगळ्यांमध्ये मिसळतात. दुसरीकडे जेवायला जातात. परान्न भक्षण करतात. यामुळे त्यांचा मुलगा हरिपंडित जे आहे तो त्यांच्यावरती नाराज होता. त्याने आपल्या पित्यावरती बहिष्कार घातला आणि वडिलांना सांगितलं, तुम्ही प्राकृतात बोलता आणि परान्न ग्रहण करता, या तुमच्या 2 दोषांमुळे मी तुमचा त्याग करत आहे. असं सांगून हरिपंडित आपली पत्नी आणि मुलं यांना घेऊन काशीला निघून गेला. जवळजवळ 15 वर्ष तो काशीला आहे, बापाजवळ नाही. नाथांसारख्या संतांना सुद्धा थोडीशी जननिंदा सहन करावी लागली असेल. केवढं लोकांना अध्यात्म सांगतात, बघा मुलाचं आणि सुनेचं पटत नाही असं म्हटले असतील नाथांना. लोक सोडलं नसेल लोकांनी, पण हे सगळं नाथांना सहन करावं लागलं. नाथांची मुलगी लाडकी गंगा, तिचा नवरा जो आहे तो परस्त्रीकडे जात असे. एका वारांगणेचे आणि त्याचे अनुसंधान होतं, संबंध होते. आणि तो नेहमी त्या नर्तकीकडे जाऊन राहत असे. 2-2 दिवस तिच्याकडे त्याचा मुक्काम असायचा. काय नाथांना वाटलं असेल कल्पना करा. संसाराचं स्वरूपच असं आहे. एवढं राम आणि सीतेचं प्रेम होतं, शेवटी रामाला सीतेचा त्याग करावा लागला. एवढा संभाजी महाराज पराक्रमी होता, पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं कधी एकमेकाशी पटलं नाही. शेवटी संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाले. आणि मोगलांना मिळताना त्यांनी आपल्या वडिलांना निरोप दिला की आबासाहेबांना सांगा आता स्वराज्यामध्ये येईल ते स्वराज्य गिळूनकूत करायसाठीच. काय वाटलं असेल शिवाजी महाराजांना? संसार मुळीचा नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो, ऐसा याचा जिनसाना, विवेके आणावे मना. समर्थांनी व्यवस्थित सांगितलं, संसाराचं स्वरूपच असं आहे. संसार व्यवस्थित करणं म्हणजे कुत्र्याचं शेपटी सरळ करणं आहे. कधीही होणार नाही. सतत त्या माणसांच्या सहवासात राहिलं ना की अतिपरिचयात अवज्ञा होते. रडनिशांचं एक फार सुंदर वचन आहे. ते म्हणतात, आदमी बुरा नहीं है, सहवास बुरा है. सारखे जवळ आहेत ना म्हणून सासू सासरे नको वाटतात. सारखी घरात आहे ना म्हणून सून नको वाटते. सहवास बुरा है, आदमी बुरा नहीं है. म्हणून बघा, ज्यांच्याशी आपला संबंध येत नाही ते सगळे आपल्याला चांगलेच वाटतात. आगडीत केव्हा कधीतरी लोक भेटतात, त्या सगळ्या लोकांशी आपण गप्पा मारतो व्यवस्थित, कारण माहिती असतं की यांची कटकट कायमची नाहीये, फक्त आगडीत आहे. संसाराचं स्वरूपच असं आहे, संसार हा कधीही व्यवस्थित असू शकत नाही. ऐसा याचा जिनसाना. समर्थ म्हणतात मटेरियलच असं टाकावूया. जिन्साना याचा अर्थ संसारासाठी वापरलेलं जे मटेरियल आहे ना ते मटेरियलच होपलेस आहे. ते मटेरियलच टाकावे. फार चांगला करण्याचा प्रयत्न केला तर ते काही नीट होणार नाहीये. पण त्यातल्या त्यात विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. नाथांना सुद्धा या सगळ्या कटकटी ज्या आहेत त्यांना तोंड द्यावं लागलं. पुढे त्यातनं ते बाहेर पडले.
नाथ आपला जावई ज्या नर्तकीकडे जात होता त्या नर्तकीकडे गेले, तिला भेटले आणि म्हणाले, ज्यार्थी माझ्या जावयाला सुद्धा तू वेळ लावलं त्यार्थी तू किती सुंदर असशील, प्रत्यक्ष भगवतीचंच रूप तुला मिळालेलं आहे. असं म्हणून त्यांनी तिला नमस्कार केला. तेव्हा तिला लाज वाटली आणि तिने त्या नाथांच्या जावयाला सांगितलं की पुन्हा माझ्याकडे येत जाऊ नका. एवढ्या मोठ्या सत्पुरुषाला आपल्या दारात यावं लागलं याचं तिला वाईट वाटलं आणि नाथांचा जावई त्या छंदातनं बाहेर पडला. पण अशा प्रकारे प्रसंग नाथांना सुद्धा सामोरं जावं लागलं. 15 वर्षानंतर नाथ काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की बाबा रे, तुझ्या दोन्ही अटी मला मान्य आहेत. मी आता प्राकृतात प्रवचन करणार नाही, प्रवचन तूच करत जा, मी प्रवचन करणारच नाही, तू संस्कृतमध्ये बोलत जा, आणि जोपर्यंत पैठणमध्ये आहे तोपर्यंत मी परांना घेणार नाही. या 2 अटी सांगितल्यावर ती मुलगा आणि सून परत आले. का नाथांना आणावं लागलं त्यांना परत? कुठेतरी लोकांनी टीका केली असली पाहिजे. लोकांनी सांगितलं असलं, जाऊ किती दिवस तुम्ही असे राहणार, तुमचा वारसा पुढे कोण चालवणार, हे वाडा वगैरे कोण सांभाळणार, जा मुलांना घेऊन या, असं काय करता. कुठेतरी त्यांना समाजासाठी ही तडजोड करावी लागली आणि नाथ काशीला गेले आणि मुलाला सुनेला घेऊन आले. नाथांनी प्रवचन बंद केली. नाथांनी परांना कोणाकडे जायचं आणि जेवण करायचं बंद केलं. मुलगा प्रवचन करायला लागला. मुलाच्या प्रवचनाला 10 माणसं सुद्धा जमेनात. त्यामुळे मुलांच्या लक्षात आलं की नाथांचं काय स्थान होतं आणि आपली काय लायकी आहे, लोकच जमेनात. शेवटी मुलाला त्याची लाज वाटली की आपल्या वडिलांचं प्रवचन ऐकायला सबंध वाडा भरलेला असायचा, घरात माणसं शिरून बसलेली असायची. एकदा नाथांना त्यांच्या भक्तांनी मोठा आग्रह करून जेवायला वाढलं, जेवायला बोलवलं. त्या नाथांनी आपल्या मुलाला सांगितलं, बघ बाबा, ते इतक्या प्रेमाने बोलवत आहेत, आपल्याला जायला पाहिजे. त्या हरिपंडित म्हटला, मी स्वयंपाक करीन, तुम्ही माझ्या हातचं खा. त्यांच्या हातचं खाऊ नका, मी तिथं जाऊन स्वयंपाक करीन, शिदा त्यांचा आपण वापरू, पण स्वयंपाक तुम्ही माझ्या हातचा खा. नाथ म्हटले ठीक आहे. तिथं जेवायला गेले. हरिपंडितांनी सगळा स्वयंपाक केला. नाथांना जेवायला वाढलं आणि जेवण झाल्यानंतर नाथांची पत्रावळ तो उचलायला लागला. त्या पत्रावळीखाली 2री पत्रावळ, त्याच्याखाली 3री पत्रावळ, त्याच्याखाली 4थी पत्रावळ, असा पत्रावळींचा ढीक पाहिल्यानंतर आपले वडील कोण आहेत हे चिरंजीवांच्या लक्षात आलं. बापाचं महत्व कळायला सुद्धा वेळ लागतो. तो दिवस यावा लागतो जीवनामध्ये की आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलेलं आहे, आपले वडील काय आहेत, आपली आई काय आहे, आपल्यावर काय संस्कार झालेले आहेत, हे फार उशिरा कळतं मुलांना. इथं हरिपंडिताच्या लक्षात आलं की आपला पिता जो आहे हा फार मोठा महात्मा आहे. हरिपंडितांचं गर्भरण झालं. त्यांनी नाथांना सांगितलं, ज्या 2 अटी मी तुम्हाला घातल्या होत्या त्या 2 अटीतनं मी आज तुमची मुक्तता करत आहे. तुम्ही कुठेही जेवायला जाऊ शकता, तुम्ही प्राकृतात प्रवचन करू शकता. शेवट गोड झाला. पण मधल्या काही काळामध्ये नाथांना सुद्धा गृहकलह, संघर्ष, कटकटी यांना सामोरं जावं लागलं. पण नाथांचं एक वैशिष्ट्य होतं, नाथ कधी चिडले नाहीत, संतप्त झाले नाहीत, उद्विग्न झाले नाहीत. म्हणून नाथांना एक उपाधी वापरली जाते, शांती ब्रह्म. नाथांची शांती कधी ढळली नाही. आपल्या सगळ्यांना जी कथा माहिती आहे की तो यवन त्यांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला आणि प्रत्येक वेळेला ते गोदावरीवरती स्नान करायला जायचे. 108 हा आकडा मला थोडा अतिशयोक्तीचा वाटतो. 5-7 वेळा झाला असेल, 5-7 पेक्षा जास्त वेळा झालं नसेल. पण आपली तर प्रत्येक कथा जी आहे ती थोडीशी रंगवून सांगायची पद्धत आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, भारतातले लोक कथा सांगण्यात फार पटाईत आहेत. हत्तीनं वाघ मारला असं जर अमेरिकेतल्या माणसानं सांगितलं तर भारतातला मनुष्य बेडकाने वाघ मारला असं लगेच तयार करेल कथा. कथा तयार करण्यात भारतीय माणसं फार तरबेज आहेत. एवढं नक्की की 5-7 वेळा तो यवन त्यांच्या अंगावरती थुंकला असेल.
कसलाही मनुष्य असला ना तरी त्याच्या दुष्टपणाला सुद्धा एक सीमा असते. 5-7 वेळा थुंकल्यानंतर त्याला लाज वाटली असेल की आपण काय थुंकतो या महात्म्यावरती. एक विचार मात्र माझ्या मनात नेहमी येतो की तो यवन नाथांच्यावरती थुंकत होता. नाथ शांती ब्रह्म होते म्हणून ते सोसत होते. समाज काय करत होता? समाजाने का त्या यवनाच्या 2 मुसकडीत मारू नये? समाजाने त्याला काय विरोध करू नये? समाज इतका नपुसक कसा झाला होता? समाज इतका भ्याड कसा झाला होता? नाथांची शांती ही सत्वगुणात्मक शांती होती आणि समाजाचा अप्रतिकार हा तामसिक अप्रतिकार होता. नाथांची शांती ही पुरुषार्थ प्रधान होती आणि समाजाची शांती ही भ्याडांची अहिंसा होती. त्याने विरोध करायला पाहिजे होता. आपल्या गावातल्या एका महत्वाच्या माणसाला असं लोक त्रास देत आहेत आणि आपण ते सहन करतोय. संतांना सुखाने जगता येईल याची व्यवस्था पाहणं हे समाजाचं कर्तव्य आहे. कारण संत हे त्या समाजाचं भूषण आहे. संत नसतील तर या पृथ्वीचा नरक व्हायला वेळ लागणार नाही. या पृथ्वीमध्ये जे काही सौंदर्य आहे, जे काही चांगलं आहे, जी काही नीती आहे ती केवळ संतांच्यामुळे. पण नाथांनी तो आघात सहन केला. पुढे त्या यवनाला पश्चाताप झाला. त्यांनी नाथांची क्षमा मागितली अशी चरित्रात नोंद आहे. तो ब्राह्मण चिडवायला आला होता. त्याला मुंजे करायची ती मुलाची. जवळ पैसे नव्हते. पैठणात श्रीमंती खूप आहे, पैसेवाले खूप लोक आहेत म्हणून तो पैठणात पैसे मागायला आला. नेमकी तिची गाठ पडली ते 2-4 टवाळ माणसांची. त्याला भेटले पण नेमके टवाळ लोकच. ते म्हणले, हे बघ, तुझ्या मुलाच्या मुंजीचा सगळा खर्च आम्ही करतो. तू एक कर, आमच्या गावात एकनाथ नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याला तू चिडून दाखव. तो चिडला की सगळ्या मुंजीचा खर्च आम्ही करणार, आम्ही मुंजी लावून देणार. झालं, तो ब्राह्मण आला. किती प्रकार त्याने करावेत. 16 नेसून नाथ पूजेला बसलेले आहेत. तो त्याचं मळकट आणि कळकट असं धोतर पारोसा राहिलेला, अंगाला घाण वास येतो आहे, असाच येऊन नाथांच्या मांडीवर बसला. पण नाथांच्या सोहळ्याचं ओळं झालं नाही. सोहळे कैसरे ब्राह्मणा, जे शिवता होतसे ओळे. समर्थांनी प्रश्न विचारलेला आहे की सोहळं आणि ओळं यांचा जर एकमेकांना स्पर्श झाला तो ओळ्याचं सोहळं व्हावं. सोहळ्याचं ओळं का व्हावं? जास्त प्रभावी काय? सोहळं जर प्रभावी असेल तर सोहळ्याने ओळ्याचं सोहळ्यात रूपांतर केलं पाहिजे. जर सोहळ्याचं ओळ्यात रूपांतर होत असेल तर याचा अर्थ ओळच पॉवरफुल आहे, ओळ्याचाच प्रभाव जास्त आहे. सोहळे कैसरे ब्राह्मणा, जे शिवता होत असे ओळे. असलं कसलं सोहळं? नाथाने ते शांतपणे सहन केलं. सगळ्या तऱ्हा त्याने करून पाहिल्या. शेवटी नाथाने त्याला जेव्हा जेवायला बसवलं तेव्हा नाथांच्या पत्नीच्या पाठीवर हा मनुष्य जाऊन बसला. ती तूप वाढतीये आणि हा चक्क तिच्या पाठीवर बसलेला आहे. नाथ गिरजाबाईंना म्हणतात, जपून वाढ, बाळ पडेल खाली. गिरजाबाई म्हणते, 1-2 नव्हे 3-3 लेकरं मी खांद्यावरती सांभाळलेली आहेत, या लेकराला नाही पडू देणार. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कुठल्या पातळीला आपण गेलेलो आहोत. त्यांनी गिरजाबाईंचे पाय धरले, नाथांचे पाय धरले. आणि जेव्हा नाथांना कळलं की याच्या मुलाच्या मुंजीसाठी लोक पैसे देणार होते आणि त्यासाठी हा सगळा खटोडोब्याने केलाय, नाथ म्हणाले, अरे मला आल्या आल्या सांगितलं असतं तर मीच तुझ्या मुलाच्या मुंजीचा सगळा खर्च केला असता. नाथांच्याकडे भगवंत श्रीखंडाच्या रूपानं पाणी भरत होते, यातच नाथांचा आध्यात्मिक अधिकार दिसून येतो. भगवंतानी पाणी भरावं याच्या दारामध्ये आणि त्यात स्वतःला कृतार्थ समजावं, यावरून नाथांचा आध्यात्मिक अधिकार आपल्याला दिसून येतो. घरामध्ये पाहुणे जेवायला आलेले आहेत. सरपण संपलं असं पत्नीने सांगितलं. सरपण आणायला जाणं शक्य नव्हतं, सरपण उपलब्ध होणं शक्य नव्हतं. नाथांनी आपला झोपायचा उत्तम पलंग जो आहे तो कापला आणि तो जाळून त्याच्या अग्नीमध्ये स्वयंपाक केला गेला. काय नाथांची मानसिकता असेल कल्पना करा.
कशा प्रकारचं जीवन असेल, म्हणजे संसारामध्ये असताना ते कुठेही आसक्त झालेले नाहीयेत. अशा प्रकारचं त्यांचं जीवन जे आहे ते पूर्ण शांततेने, निस्पृहतेने, भगवत भक्तीने, भगवत प्रेमाने आणि समाज उद्धाराने भरलेलं आहे. नाथांचं फार मोठं कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहे ती शोधून काढली. यवनांच्या अत्याचाराचा प्रभावच इतका होता की त्या काळामध्ये वारकरी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी विसरून गेले होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या तिथे भोवताली सगळं जंगल झालेलं होतं. 300 वर्ष झाले होते ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन. 300 वर्षात लोक ज्ञानेश्वरांना विसरून गेले होते. एवढंच नव्हे तर त्यांचं जे अजान वृक्षाची मुळी लावली होती निवृत्तीनाथांनी, ज्याला पुढे मोठी पालवी फुटली आणि मोठा अजान वृक्ष तयार झाला, त्या मुळीची एक त्यांच्या कंठाला काडी टोचायला लागली. स्वप्नामध्ये एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला. त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की माझ्या कंठाला त्या अजान वृक्षाच्या मुळीची काडी टोचते आहे, तेवढी ती मुळी तोडून टाक. आणि त्याच्यावरनं शोध घेत घेत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्या जंगलामध्ये शोधून काढली. ती सगळी साफसफाई केली आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली. ज्ञानेश्वरीची प्रत जी आहे ती त्यांनी शुद्ध केली. त्यामध्ये स्वतःच्या काही ओव्यांची भर घातली आणि लोकांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली. एकनाथ महाराजांनी स्वतःचे तर ग्रंथ दिलेच, पण काळाच्या पडद्याआड झाकली गेलेली ज्ञानेश्वरी त्यांनी बाहेर काढली. ज्ञानदेवांची समाधी आपल्याला उपलब्ध करून दिली. आज वारकरी संप्रदायाचा जो विलक्षण प्रभाव आहे त्याचं फार मोठं श्रेय आपल्याला एकनाथ महाराजांना द्यावं लागेल. कारण एकनाथ महाराजांनी ते शोधून काढल्यामुळे पुढे ज्ञानेश्वरीचा एवढा मोठा प्रचार झाला. आज जागोजागी ज्ञानेश्वरीची पारायणं होतात. या सगळ्यांबद्दल आपल्याला एकनाथ महाराजांना धन्यवाद द्यावे लागतील. एकनाथ महाराजांनी 1600 साली देह ठेवला का 1610 साली देह ठेवला याबद्दल इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत. पण जवळजवळ 80 वर्ष ते जगले. त्यांचे गुरु 1505 साली जन्मले होते, ते त्यांच्यापेक्षा 15-20 वर्षांनी मोठे असावेत. 1610 साली नाथांनी देह ठेवला असण्याची शक्यता आहे. कृष्णदयाळराव स्वामींनी नाथांच्या समाधीस्थानापाशी जो शक कोरला आहे त्यानुसार नाथ 1600 साली गेले असं सिद्ध होतं. पण कृष्णदयाळराव स्वामींनी तो शक नाथांच्या निर्णयानंतर 70-80 वर्षांनी कोरलेला आहे. त्यामुळे त्यांची माहिती चुकीची असू शकते. समर्थांच्या घराण्यातल्या हनुमंत स्वामींनी जी बखर लिहिली आहे त्या बखरीमध्ये नाथ 1610 साली गेल्याची आणि 1608 साली समर्थांचा जन्म झाल्यानंतर राणूबाईंनी त्यांना नाथांच्या पायावर टाकल्याची नोंद आहे. आणि घराण्यातल्या नोंदी ह्या साधारणतः अचूक असायच्या. त्यावरनं 1610 साली नाथ गेले असावेत असा अंदाज आहे. नाथांनी देह ठेवला तो नदीमध्ये त्याग करून, ज्याला देह विसर्जन म्हणतात, प्रायोपवेशन म्हणतात, अशा पद्धतीने त्यांनी देह ठेवलेला आहे. गोदावरी नदीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि शांतपणे नाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य 6 या दिवशी नाथांचे सद्गुरू गेले. त्याच दिवशी नाथांना दत्तात्रयाचं दर्शन झालं. त्याच दिवशी नाथांना सद्गुरूंचा अनुग्रह झाला आणि त्याच दिवशी नाथांनी देह ठेवल्या. म्हणून फाल्गुन महिन्यामध्ये वद्य द्वितीयेला तुकाराम बीज, हे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले तो दिवस येतो. तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते आणि षष्टीला नाथ षष्टी येते आणि मध्ये पंचमीला रंगपंचमी असते. म्हणजे बरोबर ते 4 दिवस जे आहेत सणांचे ते त्या पहिल्या आठवड्यामध्ये फाल्गुन महिन्यामध्ये येत असतात. अशा प्रकारे नाथांनी सबंध आयुष्य, अफाट ग्रंथसंपदा लेखन
सरस्वतीचा पूर्णपणे वरदहस्त, भगवंताचं चिंतन, नेटका गृहस्थाश्रम हे सगळं पार करून आपलं इप्सित ध्येय जे आहे ते साधलं आणि समाजामध्ये धर्मप्रचार केला, हरिजनांचा उद्धार केला. हे जे महान कार्य नाथांनी केलेलं आहे ते त्यांच्या कालखंडातलं एक अद्वितीय पर्व असंच म्हणावं लागेल.